सह्याद्रीशिवाय आमच्यासाठी दुसरं काय हेच नाहीये. महाराष्ट्राचे गड किल्ले वगैरे बघणं फिरणं. तुमच्यासोबत कधी असं झालंय का, एखाद्या डोंगराकडे तुम्ही बघताय आणि त्याच्यावरती तुम्हाला जायची इच्छा झाली? माझ्यासोबत तर तसं झालेलं आहे. रॅपलिंग आहे, डुकनोजचं आहे. म्हणजे दिसायला तो लांबनं खूप भारी दिसतो. मुंबई हायवेवरनं जाताना एकदा मला असं वाटलं होतं की बाबा हा एकदा इकडे जायचंय, हे दिसायला खूप सुंदर दिसतंय. आणि सह्याद्रीमध्ये फिरायला कोणाला नाही आवडत, पण जॉबमुळे वगैरे पॉसिबल होत नाही. तरी पण थोडाफार टाइम काढून खूप लोक एक्सप्लोअर करत असतात. त्यातलंच मी पण एक आहे. खूप टाइम काढून बाहेर पडतोय आणि असं वाटतं की हा हेच सगळं आहे. म्हणजे माझ्यासाठी तर ट्रॅव्हल खूप इम्पॉर्टंट आहे आणि ट्रॅव्हल शिवाय काहीच नाही असं वाटतं कधी कधी. एवढं सुंदर सह्याद्री आहे ना, फिरण्यासाठी तर जग पडले, पण आमचं मन सह्याद्रीतच लागतं. भन्नाटचं असं ॲडव्हेंचर, ट्रेकिंग हे कुणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. पैसे असेल तरच सगळा आनंद असतो असं मी आता नाही म्हणू शकत, कारण मी तेवढे पैसे कमवलेही नाहीये. हां, बट माझ्याकडे जेवढं आहे, मी माझ्या कारमध्ये डिझेल भरू शकतो आणि फिरू शकतो. मी टेंट अफोर्ड करू शकतो. मी ॲक्टिव्हिटीजचे इक्विपमेंट घेऊ शकतो. एवढं माझ्याकडे आहे, ते मी कमवलं आहे. आणि जेवढं कमवलं त्याच्यामध्ये मी फिरतोय, आनंद घेतोय. सह्याद्रीमध्ये मला फिरायला तर आवडतंच, त्याच्यामुळे मी इकडच्या लोकांसोबत भेटतो, बोलतो. मला तेच ठीक वाटतं. म्हणजे असं नाही की माझ्याकडे ही गोष्ट नाही मी म्हणून त्यालाच धरून बसत नाहीये आणि त्याच्यावरती थांबत नाहीये. ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी बाहेर पडतोय की नकोय मला पण असं लक्झरी ट्रॅव्हल नकोय. जे भेटतंय ते ठीक आहे ना. एवढ्यामध्ये जर सगळं फिरून आनंद भेटत असेल तर मग जास्त कशाला अपेक्षा हवंय. मला तर जास्त अपेक्षा नाहीये. असो, आज आलोय आम्ही रॅपलिंग करायला. बऱ्याच दिवसापासून विचार चालला होता की इकडे ट्रेक करायचा आहे, पण एका मित्राचा कॉल आला आणि ट्रेकच्या नावाखाली आम्ही घरातून निघलो आणि आम्ही इकडे आलोय रॅपलिंग करायला. आता 350 फुटाचं आम्ही खाली रॅपलिंग करणार आहे. माझ्यासाठी ते ॲडव्हेंचर खूप बेकार आहे. म्हणजे रॅपलिंग म्हटलं की माझी फाटूनच हातात येते, पण तरी पण मी ट्राय करतो की बाबा होईल तेवढं. नाही फाटली पाहिजे. खतरनाक दिसतंय, करू की नको असं वाटतंय. एक शब्द काढायचा ना, फक्त कुठं बघायचं, पाय बघायचे 2, खाली बघायचं नाही, वर बघायचं, फक्त 2 पाय बघायचे, कुठं ठेवायचं. गोल गोल फिरतो, खाली बघितलं. आप्पा अण्णा ते बघ बोलायचंय का तुला? आप्पा का अण्णा? इकडे लक्ष द्या जरा. नाही बाबा तू काही कर, पक्का बांधून ठेव मला, पण खाली पडण्यासारखं काही कुठं नको बोलू. इकडं आप्पा अण्णा, आप्पा का अण्णा? अण्णा याला इकडे मी काय बोलतो इकडे बघा ना. तुम्ही एक्सपिरियन्स आहेत नाही का, तर इथे ह्यांच्या जागा तुम्ही थांबाची दोरी सोडायला मला. मी बघतोय सगळं केवढं बोलू बघून चक्कर. थांब एक मिनिट. एवढं खाली बघून चक्करच येते. हे घाल ना हातात माझ्या, मला पुढे धर ना, मी मागे सरकतोय. अण्णा या ना तुम्ही इकडे जरा एक्सपिरियन्स करा, या ना. परफेक्ट. पायात अंतर ठेव फक्त. परफेक्ट. आप्पा इकडे सोडली तुम्ही धरा त्याला. पकडलं की एकाच हातात धरले त्यांनी. मग ही दोरी. अण्णा अण्णा इथं सटकायचंय. लॉक केले मी. सटकायचं पाय खाली घे तू. पाठी आप्पा नको. तू इकडे तू नाही वरती येत. थोडं सहन करा मला, वाडा थोडं मी येतो. काय रे बाळा, काय नको घाबरू. मी सांगतो कुठून यायचं. 4 काय मेसेज फॉरवर्ड. थांबून राहा सध्या, सगळे सोबत जाऊ.
ते रोप घेऊन नंतर फिक्स कर, मग नंतर निघू. शपथ आईला एवढा खूपच रस्ता आहे. डेंजर रस्त्यामध्ये डेंजर माणसं येऊ राहिले. काय वजन जास्त झालं ना. चांगलीच हवा टाईट होत आहे याच्यात. हा मजा येऊ राहिली ना. मज्जा फाटली पूर्ण. खाली बघ कसलं कोले अजून. अरे आपल्याला कुठं जायचं आता पूर्ण. खाली बघून घ्या कसा आहे तर विषय. नाही आपण जाणार कुठे पठाणवरती जायचं ना. पण तिकडनं जायचं का. पडणार नाही ना आता. नाही पडत तू. देऊ पाय. हा दे इकडे वरती. त्याच्यावरून जा मायावरून निघून. तुझ्यावर तू पडू नको. आम्ही तुझ्या पुढनं जातो ना. हा जा. मग असं सेफ राहील. माझ्या साईडनं जा. साईडने तू थोडंसं थांबा. तो शूटिंग चालू आहे ना खतरनाक. तू जातो तिथं पुरा ट्रॅव्हल्स करतो का. हा काय रे. एकदम असा थँक्यू झपकन काढलं त्या मला. दिसतोय थँक्यू. नाही टेन्शनचं काही नाहीये. इथून ज्या वेळेस आहे ना हेच आपण सुटतो ना खाली गुडघ्याला लागतं आपटतं ना. तेच बाकी काय नाही. हे खूप जास्त डिफिकल्ट आहे. इथं गाणं वाटते. असं व्हॅलीमधनं खाली यायचं आहे. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी हेल्मेट पाहिजे. इथं लागतं ना म्हणून. इथे मी नाही सेफ्टीसाठी पकडले डायरेक्ट लावले. अरे संपलं आता. इथे पडलं तरी पण मरू शकतं. हे पण खोल आहे पूर्ण अशी व्हॅली. आम्ही इकडनं वरून उतरलं. आली इथं दगडाला बांधलं. इथे सेफ्टी नाही बिलकुल. सगळीकडेच दगडाला बांधलंय. खूप जास्त स्लिपरी आहे बघा. पूर्ण स्लिपरी आहे आणि खाली डायरेक्ट व्हॅली आहे. पडलो की सरळ खाली. एवढ्या उंचवरून आम्ही आलो. अरे सटकते. हा कसं आहे. अडकला नाही. तू ये ये. हा रोपचा कोपरा फेक त्याच्याजवळ. दुसरा तुझ्याजवळ ठेव. दुसरा एंड तुझ्याजवळ ठेव. दे सोडून. नाही तर दे सोडून. सोड. तो आला. ये वर. सरळ वर जा. हा जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की 350 फूट आम्ही रॅपलिंग करणार आहे. तिथून त्या टोकपर्यंत ठीक वाटलं. जसं तिथनं मी खाली आलो लिटरली माझी एवढी फाटली ना खाली. जसं सोल फिरली असं वाटत जसं मी ढगात आहे एकदम.
खाली पूर्ण ढगे जसं की हे असंच होतं ज्यावेळेस फक्त? इथं आलो ना दिसायला तो इझी दिसतंय हा. आणि एवढं खतरनाक आहे ना ते असलं भारी भारी आहे पण एकदम मज्जा आली मला मस्त वाटली